टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। जालना जिल्ह्याच्या विविध भागात मागील 4 ते 5 दिवसापासून सतत पाऊस पडत आहे। काल आणि परवा 2 दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे काही पिकं जी आहेत ती पाण्याखाली गेल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। आज सलग दुसऱ्या दिवशी सुद्धा ही पिकं पाण्याखाली आहेत। सध्या मी आहे बदनापूर तालुक्यातल्या वाकुळणी शिवारात। हे आपण शेत पाहू शकता। या शेतामध्ये संपूर्ण कपाशी आहे आणि ही कपाशी जी आहे ती पूर्णतः पाण्याखाली गेल्यामुळे या संबंधित शेतकऱ्याचं मोठं नुकसान झाल्याचं आपल्याला पहिल्यांदा या ठिकाणी दिसून येत आहे। जवळपास गुडघ्यापेक्षाही जास्त पाण्यापातळी ही या शेतामध्ये आहे। आसपासचा जो परिसर आहे तो सुद्धा पाण्याखाली गेलेला आहे। त्यामुळे खरीप हंगामात लागवड केलेली जी पिकं आहे त्यामध्ये कपाशी आहे, सोयाबीन आहे किंवा इतर फळबाग देखील यामुळे नुकसान झाले। आपण जर पाहिलं तर मागील काही दिवसापासून जालना जिल्ह्यामध्ये रिमझिम तर काही वेळेस मुसळधार पाऊस होत आहे। त्यामुळे काल आणि परवा या 2 दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातल्या अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना मोठा तडाखा बसलेला आहे। आपण या बाजूचं शेत सुद्धा बघू शकता की मोठ्या प्रमाणात या शेतकऱ्याची सुद्धा कपाशीचं जे पीक आहे ते पूर्णतः पाण्याखाली गेल्यामुळे या शेतकऱ्याचं मोठं नुकसान झाले। ही कपाशी सलग दुसऱ्या दिवशी सुद्धा पाण्यात असल्यामुळे काळसर पडायला लागलेली आहे। त्यामुळे या कपाशीचं सुद्धा मोठं नुकसान आपल्याला पाहायला मिळत आहे। एकूणच आपण पाहू शकता की हा जो पाऊस आहे तो काही शेतकऱ्यांना दिलासादायक ठरत आहे तर काही शेतकऱ्यांना या पावसाने प्रचंड तडाखा दिलेला आहे। कपाशी, सोयाबीन यासह अनेक इतर पिकांचं देखील मोठं नुकसान काल आणि परवा झालेल्या मुसळधार पावसामुळे झालेला आहे। अजून सुद्धा या पाण्याचा निचरा जो आहे तो व्हायला उशीर लागत आहे। त्यामुळे ही पिकं जी आहेत ती आता काळसर पडायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई शासनाने द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून आता होताना दिसत आहे। दीपक पालवे सोबत मी रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, वाकुळणी, जालना। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।